एशिया कप 2025 ची घोषणा. काही दिवसांपूर्वी झालेला पहलगाम हल्ला, भारताचं सिंदूर ऑपरेशन, पाकिस्तानी बेडकांची जगभरात हवा फुस. क्रिकेटचा एशिया कप भारतीय संघानं खेळावं की नाही, सगळीकडे संभ्रम. इच्छा नसताना खेळणं, स्वतःसाठी अजून एक सुरुंग पेरणं. नमस्कार मित्रांनो, रुपेश पाटील विजन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या विजनला सपोर्ट करा. मित्रांनो, 14 सप्टेंबर 2025 हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावा लागेल. पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची दाणादाण उडवली. सिंदूर ऑपरेशनने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली. सरकारने, लष्कराने, आपल्या बहादूर सशस्त्र सेनेने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं. जगभर भारतीय सेनेचं कौतुक झालं. अमेरिका, चीन सारखे बलाढ्य राष्ट्र सुद्धा विचार करू शकत नव्हते अशा प्रकारे पाकिस्तानला धूळ चारली आणि अवघ्या 3-4 दिवसात भारतापुढे गुडघे टेकायला लावले. आणि मग आलं एशिया कप. यामध्ये भारताने सहभाग न घ्यावा, पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नये याची जोरदार मागणी लोकांकडून होत होती. बॉयकॉट एशिया कपची मागणी होत होती. अशी मागणी का नसावी? आपल्या देशातील सामान्य नागरिकांना जर समोरासमोर गोळ्या घातल्या जात असतील आणि ते जरी दहशतवादी असले तरी पाकिस्तान सारखा देश त्यांना पाठिंबा देत असेल तर अशा देशाबरोबर खेळ कशासाठी? जनतेची मागणी योग्यच होती. आणि आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्हटले होतेच, खून और पानी एक साथ नहीं बह सकता, तो फिर खेळ भी क्यों? नको आहे आम्हाला अशा देशाबरोबर खेळ, जो देश 1947 पासून आजवर आमच्यावर दहशतवादी हल्ले करतोय. असा देश पूर्णपणे बॉयकॉट व्हायला पाहिजे. या अगोदर सुद्धा 1986 साली दुसऱ्या एशिया कप मध्ये श्रीलंकेबरोबर आपले संबंध खराब झाले होते. तेव्हा बीसीसीआयने बॉयकॉट केला होताच ना. 1990-91 मध्ये पाकिस्तानने सुद्धा बॉयकॉट केले होते. त्यानंतर 1993च्या बॉम्बस्फोटानंतर भारताने पाकिस्तान बरोबर न खेळण्यासाठी बीसीसीआयने बॉयकॉट केला होताच. मग याच बीसीसीआयने आता पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा निर्णय का घेतला नाही? हे सर्व तुम्ही 2035 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळावे यासाठी तर करत नाही आहात ना. ऑलिम्पिक नियमांच्या चौकटीत बसता यावे म्हणून तुम्ही देशभावनेचा विचार नाही करणार का? पुढल्या 10 वर्षांनंतर म्हणजे 2035च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी बीसीसीआयची चाललेली ही धडपड आहे का? असंच जर का तुम्ही लोकभावनेचा अनादर करत आपल्या संकुचित स्वार्थासाठी चालत राहिलात तर पुढल्या 10 वर्षात सत्तेत तरी राहाल का? 10 वर्षांनंतर मिळणाऱ्या ज्या पोळीची सोय तुम्ही आता करू पाहताय ती पोळी पुढच्या 4 वर्षात करपली नाही म्हणजे झालं. मला तरी असं वाटतंय की बीसीसीआय, सरकार यांनी लोकभावनेचा, सिंदूर ऑपरेशनचा आदर ठेवत पाकिस्तान बरोबर खेळणार नाही ही भूमिका घ्यायला हवी होती. मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटते हे कमेंट करून सांगा. सरकारने, बीसीसीआयने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती. हा नवीन भारत आहे. सोशल मीडिया एवढी पुढे गेली आहे की छोट्याशा खेड्यापाड्यातही बातमी काही सेकंदात पोहोचते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने सध्या एक्स्ट्रा जीएसटी बद्दल अमेरिकेला सुद्धा नमतं घेण्यास भाग पाडलं आहे. मग आपण हा सामना बॉयकॉट करून जगाला एक वेगळा संदेश देऊ शकलो नसतो का? ज्या देशाने आमच्या निष्पाप नागरिकांवर भ्याड हल्ला केला त्या देशाबरोबर आम्ही खेळणार नाही. ऑलिम्पिकचे आयोजन नाही मिळाले तरी चालेल, पण आम्ही भारतीय आमच्या जनतेसोबत आहोत. भारत ऑलिम्पिकची कमिटी आणि इतर देशांना सुद्धा सांगू शकला असता, कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाच्या निष्पाप लोकांवर हल्ला केला तर तुम्ही त्या देशाच्या सर्व खेळाडूंना बॅन करा, त्या देशाला बॅन करा. हवं तर ऑलिम्पिकचे नियम बदला, कारण खेळ भावनेने सर्व देश एकत्र येतात, पण तेवढ्यापुरते. नंतर आहे तीच परिस्थिती. मग जर का अशा देशांना ऑलिम्पिकमध्ये पूर्णपणे बंदी घातली तर एक ना एक दिवस असे देश सुधारण्याचा प्रयत्न करतील, कारण त्या देशातील जनताच आपल्या सरकारवर दहशतवादी कारवाया न करण्याचा दबाव टाकतील याची आपण अपेक्षा करू शकतो. मित्रांनो, याबद्दल आपले काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. बीसीसीआय आणि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट खेळाडूंना एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान बरोबर खेळावं लागलं, पण आपल्या खेळाडूंनी सुद्धा क्रिकेट जगतात एक नवीन वेगळाच इतिहास घडवला. टॉस उडवल्यावर पहिल्यांदाच असं घडलं की भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान कॅप्टनला हात न मिळवता एवढंच काय
साधं त्याच्याकडे लक्षही न देता निघून गेला. पूर्ण मॅचमध्ये पाक खेळाडूंसोबत कोणत्याही प्रकारची स्लेजिंग न करता फक्त मॅच जिंकण्यावर फोकस ठेवला, कारण यांना त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे इंटरॅक्शन ठेवायचे नव्हते. आणि यावर कळस चढवला गेला तो म्हणजे जेव्हा भारताने पाकड्यांचा दारुण पराभव केला तेव्हा कोणत्याही खेळाडूला हात न मिळवता आपले खेळाडू ड्रेसिंग रूमकडे निघून गेले. पाक खेळाडू आणि पूर्ण स्टेडियम भारतीय खेळाडूंच्या या कृतीकडे पाहत राहिला. सगळे अचंबित झाले. कोणताही खेळाडू खाली हस्तांदोलन करण्यासाठी आला नाही. एवढंच काय तर ड्रेसिंग रूमचे दारही बंद करून घेतले आणि आपल्यातच जल्लोष केला. ही क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली घटना आहे आणि ती आपल्या भारतीय खेळाडूंनी घडवली याचा अभिमान आहे. भारतीय खेळाडूंनी आपलं हे जिंकणं पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि आपल्या भारतीय सैन्याला समर्पित केलं. उत्कट राष्ट्रभक्तीची भावना दाखवली. म्हणूनच 14 सप्टेंबर 2025 हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षराने कोरला गेला असावा. मित्रांनो, तुम्हाला आपल्या खेळाडूंनी दाखवलेली ही राष्ट्रभक्ती आवडली असेल तर कमेंट करून सांगा. भारतीय क्रिकेट संघ जिंकला. भारतीय खेळाडूंनी करोडो भारतीयांची मनं जिंकली. पण यात सरकार आणि BCCI हारले का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. असेच माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.